आजपासून मी ठरवले की रोज नाश्ता करायचा आणि आठवड्यातील 5 वेळा तरी जो नाश्ता आहे ना तो प्रोटीन रिच असावा असा तर प्रयत्न आहे. चला किती होतोय सफल ते पाहूयात. आजची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. 1 वाटी मूग आणि पाव वाटी रेशनिंगचे तांदूळ रात्रभर भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे म्हणजे मूग आणि तांदूळ घ्यायचे. 2 बॅचमध्ये करणार आहे आता हे. यामध्ये हिरवी मिरची 3 ते 4, 1 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने आणि 1 मोठा चमचा जिरं टाकून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकत याचं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं. आता सर्व बॅटर रेडी आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकते कारण हे बॅटर जे आहे ते घट्ट आहे. आपल्याला डोशाचं बॅटर बनवायचं आहे. त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं. चवीनुसार मीठ टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं. डोशाचं बॅटर रेडी आहे. दुसरीकडे तवा देखील गरम करून घेतला आणि यावर हे डोसे बनवून घ्यायचे. मस्त यावर तूप किंवा बटर किंवा तेल देखील लावू शकता. मस्त हे डोसे तुम्ही पाहू शकता. डाळ तांदळाचे जसे डोसे बनवतो त्याच पद्धतीने हे डोसे बनवून तयार होतात. अगदी सहज तव्यापासून वेगळे देखील होतात. नक्की ट्राय करा. कमी तेल किंवा तूप वापरून देखील तुम्ही हे डोसे बनवू शकता. खरपूस भाजून घ्यायची खालची साईड. मस्त यामध्ये मिरची टाकली. वेगळी चटणी बनवायची देखील गरज नाही. मुलांच्या शाळा चालू होतात त्यामुळे एक हेल्दी नाश्ता तुमच्यासाठी हा नक्कीच ठरू शकतो. नक्की ट्राय करा.